तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण एमपीएससी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग हा टॉपिक। या टॉपिकवरती आपल्याला एमपीएससीने जर आपण पाठीमागचे एमपीएससीचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले, मग त्यामध्ये राज्यसेवेचा पेपर असू द्या, कंबाईंड ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकलचा पेपर असेल किंवा स्टेनोग्राफरचा पेपर असेल किंवा पूर्वी होत असलेले PSI STI असिस्टंट 2017 पर्यंत जे सेपरेट पेपर होत असायचे, यांचे जरी क्वेश्चन पेपर आपण पाहिले, तसेच एमपीएससी फॉरेस्ट असेल, एमपीएससी ॲग्री असेल, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल, यांचे सुद्धा जे पूर्वी होत असलेले जे पेपर आहेत ते पेपर पाहिले आणि जर सरळ सेवेचे क्वेश्चन पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत। मागच्या लेक्चरमध्ये झालेले, मग ते स्केअर्सले असेल, बेअरले असेल, हार्डले असेल, लिटर असेल, फ्यू असेल, हे सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द काय आहेत, नकारार्थी आहेत आणि हे सगळे शब्द नकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होतो। तर आपण अशा प्रकारचा रूल पाहिलेला आहे। या नियमावरती जे एमपीएससीने प्रश्न विचारले होते ते सगळे आपण प्रश्न पण घेतले होते, पण त्याच्यामध्ये आपला 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये जो प्रश्न आपल्याला विचारला होता याच कॉन्सेप्टवरती, तर ते आपण अगोदर वाक्य घेऊ आणि त्याच्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये पुढचे जे रूल्स आहेत तर ते पुढचे रूल्स आपण घ्यायला सुरुवात करू। बघा, तर या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारला आहे डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी बघा हा प्रश्न विचारला होता एमपीएससी राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये। एकदा वाक्य बघून घ्या आणि वाक्य आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, करेक्ट सेंटेन्स, या दिलेल्या वाक्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे, वाक्य कोणतं बरोबर आहे असा प्रश्न विचारला आहे। मग करेक्ट सेंटेन्स म्हणल्याच्या नंतर तर करेक्ट सेंटेन्स जर म्हटलं असेल आपल्याला एकच, तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे मग आपल्याला हे वाक्य विचारलं आहे, मग याच्यामध्ये प्रश्न काय विचारला आहे, करेक्ट सेंटेन्स कोणता आहे। मग आता या ठिकाणी तुम्हाला करेक्ट सेंटेन्स जे आहे ते करेक्ट सेंटेन्स याच्यामध्ये सांगत असताना किंवा याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स आपण या ठिकाणी आयडेंटिफाय करत असताना मग वरच्या वाक्याला काय केलं, या ठिकाणी वरचं पहिलं जे वाक्य आहे त्याला क्वेश्चन टॅग करून दिलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्याला क्वेश्चन टॅग करून दिलेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी ते वाक्य जे आहे तर वाक्य चुकीचं आहे असं समजायचं नाही डिअर फ्रेंड्स। तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, तर ते म्हणजे आपला पहिला नियम। मी या अगोदरच्या लेक्चरमध्ये नियम सांगितला आहे, जो नियम प्रत्येक एक्झामसाठी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर नियम काय सांगितला होता बघा, एकाच वाक्यामध्ये दोन समान फंक्शन असलेले शब्द कधीच वापरले जात नाहीत। तर हे लक्षात, म्हणजेच वाक्यामध्ये लिटर पण आहे, फ्यू पण आहे, हार्डली आहे, स्केअर्सली आहे, बेअरली आहे, हे नकारार्थी शब्द पण आहेत किंवा सेल्डम पण आहे, हे नकारार्थी शब्द पण आहेत आणि त्याच वाक्यामध्ये आपण काय करतोय, नो, नॉट, नेव्हर असं जर असेल तर ते वाक्य काय असणार डिअर फ्रेंड्स, चुकीचं असतंय। तर हा नियम काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं। मग आपण या ठिकाणी पाहू तर हे वाक्य जे आहे तर वाक्य बरोबर आहे का, कोणतं वाक्य बरोबर आहे, कोणतं वाक्य चुकीचं आहे। तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बघा, स्केअर्सली या ठिकाणी दिलेलं आहे, काय दिलंय बघा, स्केअर्सली दिलेला आहे। मग स्केअर्सली आहे, जर स्केअर्सली हा शब्द जो आहे तर स्केअर्सली हा शब्द काय, नकारार्थी शब्द आहे, आपल्याला माहित आहे नकारार्थी शब्द आहे आणि याच्यामध्ये नेक्स्ट लक्ष द्या, हा शब्द नकारार्थी आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट या वाक्याचा कर्ता कोण आहे, एनीवन आहे। आपण शिकलोय लास्ट लेक्चरमध्ये समवन, एनीवन, एव्हरीबडी, नो वन, नोबडी हे जर शब्द असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, दे हे प्रोनाउन वापरतो। मग दे हे प्रोनाउन वापरलेलं बरोबर आहे का, येस बरोबर आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, टर्न अप, टर्न अप हे काय, क्रियापदाचं टर्न या क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजे या वाक्याचा टेन्स कुठला आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे आणि सिंपल पास्ट टेन्स जर वाक्याचा टेन्स असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, डिड वापरतो। मग दिलेलं वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे, म्हणजे याचा अर्थ होतोय की पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे। दुसरं वाक्य जे आहे तर दुसऱ्या वाक्याला आता जो नियम मी तुम्हाला सांगितला त्या नियमावरती तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तर सांगू शकताय की स्केअर्सली हा शब्द पण नकारार्थी आहे आणि नो हा शब्द पण नकारार्थी आहे, म्हणून या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकीचं आहे। तर पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, याचं उत्तर आहे मग या ठिकाणी ओनली ए इज करेक्ट।